रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हेलो जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजले तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो प्रपंच वो सरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो प्रपंच वो सरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता नको तुझी आची सत्ता नको तुझी आची सत्ता ऐसे हरिका पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा पेडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा लटीके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमारी पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार सर्व श्रोतेजनांना सूचना आहे, कृपया मध्ये जागा ठेवू नका, कारण पाठीमागे जागा शिल्लक राहत नाही. अजून भरपूर श्रोते येणार आहे. सर्व महिला मंडळी आणि पुरुष मंडळींनी पुढे पुढे सरकून घ्या. चोपदार नेहमी कीर्तनात व्यत्यय नको, म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी पुढे सरकून घ्या. नम्रतेची विनंती करतो सर्वांना, पुढे सरका. पुरुष मंडळींनी देखील पुढे सरका. पाठीमागे महिला बसतील तुमच्या, काही विनंती आहे.
प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो प्रपंचे ओसरो चित्ता तुझे पाये मोरो चित्ता तुझे पाये मोरो ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा चित्ता तुझे पायी मोरो चित्ता तुझे पायी मोरो ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग बावे रंगा शुद्ध रंग बावे रंगा शुद्ध रंग शुद्ध
विठ्ठला 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 हरे विठ्ठला वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय विठ्ठला 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 शुद्ध रंग बावे रंगा पुरे पुरे आता नको दुधियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग बावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग बावे रंगा विठ्ठला 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 नमः सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्राणन्दं ईशमाळंदी वल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नाधलो तुमचा अनुग्रह नाधलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नाधलो तुमचा अनुग्रह नाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मोरो ऐसे करिका पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रस्तुतच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय माऊली पांडुरंगाच्याकडे काही मागणं मागताय. आज सप्ताहाचा उपांत्य असा दिवस अत्यंत भव्य दिव्य आणि सेव्य असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये सेवा करण्याची संधी आपण मला मिळवून दिलेली आहे. हरिभक्तपरायण कदम माऊली याने फोन केला होता की तुम्ही एक सेवा इथली घ्या. त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्तानं आला. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण जर काही कार्य केलेलं असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण भगवंताकडे काहीतरी मागितलं पाहिजे. भगवंताकडे जायचं आणि काहीतरी मागून घ्यायचं. तसं तुकोबारायाने पांडुरंगाच्याकडे मागणी केलेली आहे. पण तुकोबारायांची ही मागणी लोकविरुद्ध आहे. लोकांना आवडणारी नाही आहे. लोकांची इच्छा काय असते? वाढावी संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृहे भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृहे भावे धन धान्य धन धान्य गृहे भावे धन धान्य
लागावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ही सगळ्याची इच्छा असते. 5चे 25 व्हावेत आणि वेल मांडवाला जावा. मांडव मोरडा तरी हरकत नाही, पण वेल मांडवाला गेला पाहिजे. म्हणजे प्रपंचाचा विस्तार झाला पाहिजे, ही लोकांची मागणी असते. आणि तुकोबाराय नेमकं उलटं मागतायत. ते म्हणतात देवा प्रपंच वाढू नका, तर प्रपंच ओसरू. हा जो प्रपंच आहे हा कमी करा, हा ओसरला पाहिजे. का तर ज्ञानोबा असं म्हणतात की ज्या वेळेला साधक आपल्या साध्याकडे जात असतो त्यावेळेला हा प्रपंच त्याला आडवा येतो आणि त्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाही आहे. आगा पै पंडू कुमरा येता स्वरूपाच्या घरा, करीत असे आडवारा विश्वाभासुजू. विश्वाभास म्हणजे प्रपंच, हा आडवा येतो आणि म्हणून हा ओसरला पाहिजे. आता जगामध्ये जर आपण पाहिलं तर 2 प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. एक क्रमसमुच्चयवादी आणि दुसरे समसमुच्चयवादी. याचा अर्थ असा आहे की काही लोक म्हणतात क्रमाक्रमानं सगळ्या गोष्टी कराव्यात, आधी प्रपंच करून घ्यावा आणि मग परमार्थ करावा. आणि दुसरे म्हणतात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबरच करावा. मग आता याच्यामध्ये खरं कोणाचं? क्रमसमुच्चयवादाचं खरं आहे की समसमुच्चयवादाचं खरं आहे? आपण दोघांचाही विचार करू. पहिल्या प्रथम जे क्रमसमुच्चयवादी म्हणतात की आधी संसार करून घ्यावा आणि मग परमार्थ करावा. पण त्यांनी काही असं एखादं प्रमाणपत्र आणलंय का, गॅरंटी आणली काय की इतक्या वर्ष आम्ही राहणार आहोत? असं तर काही कुणी आणलेलं नाही आहे. मुळामध्ये मनुष्य देहाचं जे आयुष्य आहे ते अत्यंत थोडं म्हणजे अल्प असं आहे. देवादिकांच्या मानाने अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचा आहे, त्याच्यात 50 वर्ष झोपेत जातात आणि 50 वर्ष जे आहेत त्याच्यात 3 अवस्था आहेत. देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा. एक बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था, 3 अवस्था आहेत. आता कोणत्या अवस्थेत मनुष्य परमार्थ करणार? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. लहानपण खेळण्यात जातं, तारुण्य विषयात जातं आणि म्हातारपण चिंता करण्यात जातं. मग परमार्थ कधी करायचा? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकाने 10 भाग केले. 10 वर्षाचा एक भाग. कसं आयुष्य जातं? जसा डावळो. 10 वर्षापर्यंत त्याला काही समजत नाही. पिसा बावळो. 20 वर्षापर्यंत तो बावळटपणा असतो. म्हणून सरकारनं लग्नाचं वय 21 केलंय, बावळटाचं लग्न होऊ नये. 21 वर्षात झाल्यावरच त्याचं लग्न करतात. तसा डावळो, बिसा बावळो, तिसा तिखो. 30 वर्षाचा झाला की असा तिखट स्वभावाचा असतो की नाकावर माशी बसू देत नाही. 40 चोखो. 40 वर्षाचा झाला की मग त्याला काही समजायला लागतं कसं वागावं कसं नाही. 50 पाको. 50 वर्षाचा झाला की तो पक्व दशेला येत असतो आणि त्याचा संसार पूर्ण होतो. कारण 50 वर्षामध्ये मुलगा जो आहे तो करता होतो, त्याचा स्वाधीन त्यांनी संसार करावा आणि मग परमार्थाला लागावं. पण माणसं तसं करत नाही. पूर्वीचे जे 4 आश्रम होते, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वृद्धाश्रम आणि संन्यासाश्रम. 50 पर्यंत गृहस्थाश्रम पूर्ण झाला की पुढच्या वर्षापासून त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? वनात जाऊन भगवत चिंतन करणं, याला वानप्रस्थ असं म्हणता आहेत. कारण 50च्या पूर्वी उजळणीमध्ये कुठेही वन शब्द आला नाही. 50 झाले की 51 52 आणि तुम्ही गेला नाहीत तर मग नातू जो आहे तो नातू विचारत असतो आजोबा, आजोबा वन कधी जायचंय? पण माणसं संसाराची आसक्ती जी आहे ती आसक्ती सोडत नाही आहे. म्हणून 50 पाको 60 थाको. 60 वर्षाचा झाला की तो थकतो. 70 लुळो. 70 वर्षाचा झाला की त्याचे अवयव काम करत नाही. 80 अंधो किंवा 80 लस्सी. चावत नाही म्हणून पातळ करून पाजावं लागतं. 80 लस्सी. 90 नंगो. 90 वर्षाचा झाला की अंगावर कपडे ऐकत भाट राहत नाही. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. 90 नंगो आणि 100 भागो. ही भागो. 100 वर्ष झाली की हा लोक सोडून पळून जातोय.
मग आता तू परमार्थ कधी करणार? आश्चर्य आहे की आपण आतापर्यंत जे जगलेलो आहोत ते बरवे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरेल आयुष्य भगवंताला समर्पण माणसाने केलं पाहिजे. कारण आश्चर्य काय आहे, स्तंभा वाचून न भाऊ उभे, पृथ्वी जळी का तरे, देहो हा बहुछिद्र मग्न असता, त्या माझी वायू ठरे. अरे एवढा आकाश कुठे खांब नाही पण स्थिर आहे, आणि पृथ्वी एकपट आणि पाणी तिप्पट आहे. समुद्राचा जर आपण विचार केला भूगोलाच्या दृष्टीनं, मग तिप्पट पाण्यामध्ये एकपट पृथ्वी राहिली कशी? आणि हा जो देह आहे हा बहुछिद्र मग्न असता, याला 9 छिद्र आहेत. 9 छिद्र असून प्राणवायू आत्तापर्यंत राहिला कसा? वारा येतो कोणत्याही छिद्रातून निघून जाईल, पण अजूनपर्यंत राहिलेला आहे. हे आश्चर्य आहे. म्हणून या गोष्टीचा प्रथम त्यांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून महाराज जे म्हणतायत की प्रपंच ओसरावा, क्रमाने या गोष्टी करता येत नाही आहेत. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे माणसाने? याचा जो मध्य आहे तो मध्य त्यांनी साधला पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कारण तुकाराम महाराजांनी जर पांडुरंगाला म्हटलं असतं की देवा माझा प्रपंच वाढवा, तर एका क्षणात वाढवला असता. पण तुकोबाराय असं म्हणतात की माझा आणि संसाराचा आबोला आहे. क्षीर सिंधू ही दुहिला, क्षीर सिंधू ही दुहिला, शिर शिंदो हे दोहिला, शिर शिंदो हे दोहिला. चतुर्दशरत्नी भरला, चतुर्दशरत्नी भरला, चतुर्दशरत्नी भरला, चतुर्दशरत्नी भरला. घेते खीर सावला, घेते खीर सावला, घेते तीन सावला, घेते तीन सावला. मजा बोला प्रपंचासी, मजा बोला प्रपंचाचे. बाळ छंदो बाबा, बाळ छंदो, बाळ छंदो बाबा, बाळ छंदो, बाळ छंदो बाबा, बाळ छंदो, बाळ छंदो बाबा, बाळ छंदो. समुद्र मंथन काढून 14 रत्न जरी माझ्या पुढे ठेवली तरी देवा माझा आबोला प्रपंचाची, माझा प्रपंचाची आबोला आहे. त्यामुळं प्रपंचातलं तुकोबरायाने मागितलं नाही. मागितलं असतं तर भगवंतानी दिलं असतं, पण तुकोबराय फसले असते, लड्डू भक्त झाले असते. लड्डू भक्त म्हणजे काय? एकदा लग्नामध्ये पंगत बसली असताना जावई रुसला. आता जावई जेवणा म्हणून बाकीचं वऱ्हाड आहे त्यांनाही परवानगी नाही. मग सासऱ्याला बोलावलं. सासरे म्हणले जावई बा तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागा, मी देतो, पण तुम्ही जेवायला लागा. तो म्हणला नाही मला नाही जेवायचं. मग त्याच्या मित्राला बोलावलं आणि सांगितलं बा तुम्ही विचारा. मग त्यांनी म्हटलं की अरे सासरा वाटेल ती द्यायला तयार आहे, तू का मागत नाही? नाही तर जेवायला बैस. तो म्हणला तुला पानावर दिसतं का सगळ्याच्या काय आहे? माझ्या सासऱ्याने सगळ्याच्या पानावर लाडू वाढले, फक्त माझ्या पानावर लाडू नाही. हा लड्डू बघतो. तसं तुकोबाराय फसले असते. जर प्रपंचाचा विस्तार करा असं म्हटले असते तर ते फसले असते. म्हणून त्यांनी प्रपंचातलं काही मागितलं नाही. आता दुसरे समसमुच्चयवादी जे म्हणतात संसार आणि प्रपंच परमार्थ दोन्ही बरोबर करावा, यांचं खरं आहे का? यांचंही खरं नाही. कारण एका वेळेला संसार तरी होईल किंवा परमार्थ तरी होईल. चित्ता सायकॉलॉजीचा असा नियम आहे की चित्त एका वेळेला 2 विषयाचं ग्रहण करीत नसतं. एकच विषय कोणता? चित्तात जर प्रपंच असेल तर परमार्थ होणार नाही, आणि चित्तात परमार्थ असेल तर त्याचा प्रपंच होणार नाही आहे. दोन्ही गोष्टी. जसं कबीर महाराज एकदा बसले होते आणि त्यांच्या समोरून एक मुंगी चालली. तिला एक डाळीचा कण दिसला. तिनं तो उचलला आणि चालू लागली. पुढे एक तांदूळ पडला होता. तिनं तांदूळ उचलण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत काय व्हायचं की तांदूळ उचलला की डाळ खाली पडायची, आणि डाळ उचलली की तांदूळ खाली पडायचं. कबीराने म्हटलं चिटी चावल ले चली
बीच में मिल गई डाल, कहे कबीर दो नहीं मिले, एकले दुजी डाल. बाई कोणतं तरी एक घे, एक मिळेल. संसार तरी कर, नाही तर परमार्थ तरी कर. एका वेळेला या दोन गोष्टी करशील तर दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय तो आघात शरीराची. एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही. एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास, एकही निदाने न घडत्यास. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी न घडे त्यास. त्याला एकही कोणतं मिळणार नाही आहे. म्हणून तुकोबारायने या दोन्हींचा जो सुवर्ण मध्य आहे तो गाठला आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आ प्रपंच वो सरो, 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 प्रपंच वो सरो. चित्त तुझे पाय मोरा, चित्त तुझे पाय मोरो, ऐशे करिगा पांडुरंगा, ऐशे करिगा पांडुरंगा. चित्त तुझे पाय मोरो, चित्त तुझे पाय मोरो, ऐशे करिगा पांडुरंगा, प्रपंच वो सरो, चित्त तुझे पाय मोरो, चित्त तुझे पाय मोरो. प्रपंच वो सरो, चित्त तुझे पाय मोरो, चित्त तुझे ओसरो चित्त तुझे पायी मुरो. म्हणून हा मध्य त्यांनी गाठला की देवा हा प्रपंच ओसरला पाहिजे, म्हणजे कमी झाला पाहिजे. पण हा प्रपंच वाढवला कोणी? प्रपंच जो वाढला हा कोणी वाढवला? तर माणसानेच हा प्रपंच वाढवला. अगोदर मनुष्य काय करतो? विषयाचं स्मरण करतो, ध्यायतो विषयांपुसः, विषयाचं चिंतन करतो, मग तो विषय मिळवण्याचा प्रयत्न करतो. विषय एकदा मिळाला की त्याचा उपभोग घेतो, उपभोग घेतला की त्याचे संस्कार निर्माण होतात, आणि त्याचे संस्कार निर्माण झाले की पुढच्या गोष्टीला ते कारणीभूत ठरतात. हे सर्कल सारखं चालू राहतं, हे सर्कल बंद राहत नाही. जसं एखादा माणूस असतो खूप चिकट वृत्तीचा आहे, कदरयू, भिकारी त्याच्याकडे आला आणि सांगितलं बाबा एखादं धोतर देता का? ते म्हणले धोतर नाही. अहो फाटलेलं असलं तरी चालेल. तो म्हणला फाटलेलं सुद्धा नाही. फाटलेल्या धोतरचं काय करता? तो म्हणला धोतर जर फाटलं तर चांगला भाग काढतो आणि त्याचं उपरणं करतो. उपरणं जर फाटलं तर त्याचा लंगोट शिवतो. लंगोट जर फाटला तर त्याच्या चिंध्या करतो आणि त्याचा काकडा करून
चूल पेटवायला कामाला आणतो आणि जळून जर चिंध्याची राख झाली तर सकाळी दात घासतो आणि उरलेल्या राखाने भांडे घासतो आणि भांडे घासल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये ते सगळं धुवून घेतो आणि ते राखेचं खत मिश्रित पाणी कुंड्यातल्या फुलझाडाला घालतो आणि फुलं आले की फुलं इकून पुन्हा नवं धोतर घेतो. तसं आमचं संसाराचं सर्कल हे चालूच आहे. हा प्रपंच आम्हीच वाढवलेला आहे. अहो म्हणले वाढू द्या ना, काय बिघडलं नाही. तो त्रास दिल्याशिवाय राहत नाही. प्रपंच वाढवला तर त्रास देतो. जसं आपण कुत्रं पाळलं, त्या कुत्र्याला सांभाळून खूप लाड केले आणि एक दिवस कुत्रं मालकालाच चावलं कारण ते उलटलं. तसा एखादा डॉक्टर आहे दाताचा आणि त्यांनी एका पेशंटला कवळी बसवली. पेशंट मला डॉक्टर 1 महिन्याने पैसे दिले, आज काय माझ्याजवळ पैसे नाही. डॉक्टर म्हणले ठीक आहे. महिना झाला तो काही आला नाही. कंपाऊंडर म्हणला डॉक्टर मी जाऊ का? तुला तू नको जाऊ, मीच जातो मागायला. आणि तो गेला पैसे मागायला. ज्या वेळेला परत आला चेहरा उतरलेला होता. कंपाऊंडर विचारलं डॉक्टर पैसे दिले का? ते म्हणले पैसे तर जाऊ दे, नाम्याने पैसे तर नाही दिले पण म्या बसवलेल्या कवळीनेच मला चावला. म्हणजे यानेच त्याला पोचलं पाळलं पण तो त्याच्यावर उलटला. जसं एखाद्याचा मुलगा असतो, आई वडील म्हणतात बघण्या उलटला. का उलटला? तुम्ही जे त्याचे लाड केले, त्याला जे जोपासलं, ते ती बाई म्हणू लागली की बापाने याच्यासाठी काय केलं नाही. गावात जर देवळाचं काम चालू असेल तर सिमेंट म्हणू नका, इटा म्हणू नका, आणू वाटा बांधलाय. सप्ताह असेल तर नुकती म्हणू नका, चपात्या म्हणू नका, आणू याला पाऊस पोचलंय. लोखंडाचे तुकडे आणून शेळीच्या खुंट्या केल्या तरी बापण्या उलटला. उलटणारच आहे आणि उलटणाऱ्याच्या पाठीमागं लोक लागलेले असतात. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतायत की प्रपंच हा जो आहे तो ओसरला पाहिजे. प्रपंच ओसरो म्हणजे कमी असा झाला पाहिजे. हा अभंग म्हणजे वैदिक प्रार्थना आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. अभंगाचं पहिलं चरण हे असतो मा सद्गमय, असताकडून सद वस्तूकडे जाणं. कोणतं सद्वस्तू? चित्त तुझे पायी मुरो. देवाकडे मागणी केली. पहिली प्रपंच उसरावा, दुसरी मागणी चित्त तुझे पायी मुरो. भगवान म्हणले मला का सांगता, तुम्ही करा ना. ते म्हणले देवा आमचं ऐकत नाही ते. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. ऐसे करी काही राहे, ऐसे करी काही राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही, धरोनिया बाही, धरोनिया बाई, धरोनिया बाई. भवहाता रे दातारा, भवहाता रे दातारा, भवहाता रे दातारा, चतुरा शिरोमणे, चतुरा शिरोमणे, चतुरा शिरोमणे, चतुरा शिरोमणे, चतुरा शिरोमणी, चतुरा शिरोमणी, चतुरा शिरोमणी, चतुरा शिरोमणी. माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही धरून या बाई. माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही धरून या बाई. माझे चित्त तुझे पायी राहे,
ऐसे तू काही करी देवाला सांगता. देव म्हणतात तुम्ही माझं म्हणता ना, मग तुमचं तुम्ही लावा ना. ते म्हणले माझा आहे पण ऐकत नाही. तसं एखादा माणूस शेजाऱ्याला म्हणतो आमच्या पोराला काही सांगा. ते म्हणले पोरग तुमचं तुम्ही सांगा. ते म्हणले आमचं आहे पण आमचं ऐकत नाही. हे जसं आहे तसं तुकोबार आहे. पांडुरंगाला म्हणतात देवा तुम्ही काय करा, चित्त तुझे पायी मुरो, तुझ्या चरणाच्या ठिकाणी आमचं चित्त मुरलं पाहिजे. मुरो हा शब्द वापरलेला आहे. जसं पाणी असतं जमिनीच्या वर राहिलं तर त्याच्यावर तरंग येतात, लाटा येतात. पण जमीन जर ते मुरलं तर तरंग लाटा येत नाही. तसं चित्त जर चिद्रूपामध्ये विलीन झालं नाही तर त्याच्यामध्ये विकार निर्माण होत असतात. आणि चित्त हे अत्यंत चंचल आहे, ते दुसरीकडे गेल्याशिवाय राहत नाही. आता आपण जरी इथे बसलो तरी काहीच चित्त कुठंतरी गेलेलंच असेल, ते एका जागेवर बसत नाही. कशावरून कळतं? त्या माणसाच्या हालचालीवरून कळतं. बाकी ते शांत ऐकतात आणि हा चुळबुळ करतो. शेजारी म्हणतो का हो चुळबुळ का करता? तुला सगळे लोक कीर्तनाला आले, घरी कुलूप लावून आलो, पण येताना झटका देऊन पाहिला नाही. म्हणलं तुम्ही असं करा, घरी जा आणि कुलपाला झटका देऊन या. उठला, परवानगी मिळालो, गेला, झटका दिला. झटक्यावर समाधान झालं नाही, कुलपाला लोम काढला. पक्क लागलं की खात्री झाल्यावर येऊन बसला. शेजारी म्हणला का हो पक्क लागलं, बसला. 10-15 मिनिटं गेले पण परत उलडूल करायला लागलं. शेजारी म्हणला का हो काय झालं? पक्क लागलं ना कुलूप. ते म्हणला कुलूप पक्क लागलं पण कडी लावून लावलं का कोंड्याला लावलं ते झालं. या धोंड्याला इथं बसून करायचंय का? चित्त असं चंचल आहे म्हणून ते कुठं तरी स्थिर झालं पाहिजे. चित्त तुझे पायी मुरू, किंवा तुझे जे चरण आहेत ते कसे आहेत? चिद्रूप आहे. आणि चित्त कसं आहे? चित्तम द्विजानी या तकारत रहितन तथा. चित्त याच्यातला तकार जर काढला तर खाली चित्त राहतं. आणि चित्त हे भगवंताचं स्वरूप आहे. चिदामध्ये चित्त मिळतं, जड मिळत नाही आहे. जसं खऱ्या सोन्यामध्ये खरं सोनं मिळतं तसं सद्रूपामध्ये चित्त हे तद्रूप असल्या प्रकारचं होतं. चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून मागणी केलेली आहे चित्त तुझे पायी मुरो. कुणाला मागतात? देव म्हणले ठीक आहे मी पूर्ण करतो. अजून काही मागायचं आहे का? दुसऱ्या चरणात म्हणतात ऐसे करेगा, ऐसे करेगा, ऐसे करेगा पांडुरंगा. 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 शुद्धरंग बाबे रंगा, शुद्धरंग बाबे रंगा. ऐसे करेगा, ऐसे करेगा, ऐसे करेगा पांडुरंगा. ऐसे करेगा, ऐसे करेगा, ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्धरंग बाबे रंगा, शुद्धरंग बाबे रंगा. ऐसे करेगा, ऐसे करेगा, ऐसे करेगा पांडुरंगा. ऐसे करेगा, ऐसे करेगा,
ऐसे करेगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग बाबे रंगा शुद्ध रंग बाबे रंगा शुद्ध रंग बाबे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग बाबे रंगा शुद्ध रंग बाबे रंगा शुद्ध रंग बाबे रंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. हे तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा असं महाराज म्हणतात. शुद्ध रंग वावे रंगा. कुणाला रंगवायचंय? शुद्ध रंग त्या अर्थी अशुद्ध रंग असला पाहिजे. अशुद्ध कोणता आणि शुद्ध कोणता? संसाराचा जो रंग आहे माणसाला लागलेला तो अशुद्ध रंग आहे. ज्या संसारासाठी मनुष्य रात्रंदिवस प्रयत्न करतो, नव्हे धडपड करतो. धडपड म्हणजे काय? धडपड शब्दाचा अर्थ काय? हे धड पडेपर्यंत केलेला कुटाणामध्ये धडपड. गप्पत बसत नाही धड पडेपर्यंत. सारखे प्रयत्न करतो. प्रपंच सायास करशी प्रपंच दिननेसी. रात्रंदिवस याच्यासाठी मनुष्य हा प्रयत्न करत असतो, पण ते प्रयत्न त्याचे सफल होत नसतात. महाराज म्हणतात माझ्या चित्ताला तुम्ही शुद्ध असा रंग द्या. आता चित्त दिसलंय का? चित्त दिसत, मग चित्ताचा रंग दिसेल का? रंग दिसत नाही. मग कशावरून कळतं शुद्ध रंग आहे का शुद्ध रंग आहे? त्या माणसाच्या क्रियेवरून कळतं, त्याच्या बोलण्यावरून कळतं की याच्या चित्ताला कोणता रंग आहे, म्हणजे चित्तात काय भरलेलं आहे याच्या. तसं दोन व्यापाऱ्याच्या मध्ये एसटीत एखादा प्रवासी बसला तर दोन्ही व्यापारी मिळून त्याचा पखवाज करतात. एक इकून थाप टाकतो आणि एक इकून थाप टाकतो. काय भाव निघाले बाजरीचे? तो म्हणला काही नको, पण मला कम थापटे मारून राहिले. कारण त्याच्या चित्ताला पैशाचा रंग आहे. स्त्रियांच्या चित्ताला संसाराचा रंग असतो. महाराज कीर्तन झाल्यानंतर रात्री निवासाची व्यवस्था झाली आणि ती बाई आल्यानंतर आपल्या प्रपंचाची माहिती सांगू लागली की महाराज हे मी शून्यातून जग निर्माण केलंय, काही नव्हतं म्हटले. ही गाडी घेतली, हा ट्रॅक्टर घेतला, इतकी शेती घेतली, सगळं वर्णन केलं. आता झोपायची वेळ झाली. पलंग होता, गादी होती, पांघरायला होतं. त्या बाईला म्हटलं आता मी विश्रांती घेतो, पण उशाला काही आहे का? ती म्हणली महाराज सांगायचंच विसरलं, उशाला 2 पोरं आणि 1 पोरगी आहे. आता काय करायचं? कारण तिच्या चित्ताला संसाराचा रंग लागलेला आहे. हा सगळा अशुद्ध रंग आहे. ज्ञानाचा आणि भक्तीचा हा शुद्ध रंग आहे. आणि त्याची मागणी कुणाकडे करतात? ऐसे करिगा पांडुरंगा. जर असं म्हटलं असतं ऐसे करिगा नारायणा, काय बिघडलं? प्रास बिघडत नाही, छंद बिघडत नाही. पण संतांचं वैशिष्ट्य असं असतं की कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा हे त्यांचं ठरलेलं असतं. इथे पांडुरंगा हा शब्द वापरलेला आहे. पांडू म्हणजे शुद्ध, पांढरा रंग ज्याला म्हटलं जातं. ज्या रंगानं जीवन रंगलं तो एकच रंग, त्याचं नाव पांडुरंग. त्या पांडुरंगाकडे, भगवंताकडे त्यांची ही मागणी आहे. ऐसे करिगा पांडुरंगा. एकदा जनाबाईनं देवाला विचारलं, देवा तुम्ही सगळ्याला रंग दिले पण माणसाला रंग का दिला नाही? कावळ्याला काळा रंग दिला, बगळ्याला पांढरा रंग दिला, पोपटाला हिरवा रंग दिला, कोणाला पिवळा रंग दिला, माणसाला तुम्ही रंग का दिला नाही? म्हणले जने माणूस हा बहुरंगी प्राणी आहे. सरड्यासारखे रंग बदलतो. त्याचा लहानपणीचा रंग वेगळा, तारुण्याचा वेगळा. लहानपणी आईचा रंग असतो, तारुण्यात पत्नीचा रंग असतो. त्याच्या चित्ताला त्याचा सकाळचा रंग वेगळा, संध्याकाळचा रंग वेगळा. सकाळी उठला की स्नान करतो, मंदिरात जातो, घालीन लोटांगड वंदिना चरण, डोळ्यारी पाहिण रूप तुझे, हा सकाळचा रंग. संध्याकाळ झाली की तेच घालीन लोटांगण मोकळं पटांगण, रंग बदल म्हणून त्याला रंग दिलेला नाही. म्हणून तुकोबार आहे
पांडुरंगाच्याकडे जी मागणी करतात, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, याला शुद्ध भक्ती ज्ञानाचा रंग द्या, म्हणजे हे चित्त स्थिर राहील. पण हे चित्त स्थिर का राहत नाही, त्याचं कारण अभंगाच्या तिसऱ्या चरणात. ओ पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, हे पुरे पुरे आता, पुरे 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 आता, पुरे पुरे आता, हे पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता, पुरे पुरे आता तुझी सत्ता, पुरे आता नको तुझी आची सत्ता, पुरे पुरे आता नको तुझी सत्ता, तुझी याची सत्ता, नको तुझी सत्ता, तुझी याची सत्ता, ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा, पुरे पुरे आता नको दुधियाची सत्ता. महाराज म्हणतात, आजपर्यंत आमच्या चित्तावर जी अनेकांची सत्ता होती ती पुरे झाली. कारण दुसऱ्याची जी सत्ता असते ती परवडणारी नसते. जसं आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता होती पण ती परवडणारी सत्ता नव्हती, तसं या चित्तावर आपलं चित्त म्हणजे धर्मशाळा. कोणी यावं, 2 दिवस राहावं, निघून गेला तर दुसऱ्याने येऊन मुक्काम ठोका. तसं आपल्या चित्ताचं आहे. आपल्या चित्तावर अविद्येची सत्ता आहे, आपल्या चित्तावर कर्माची सत्ता आहे, पत्नीची सत्ता आहे. ह्या सत्ता परकी सत्ता आहेत. काय करतात? कर्माची सत्ता ज्या वेळेला चित्तावर असते त्यावेळेला हे कर्म या जीवाला एका ठिकाणी स्थिर राहू देत नाही. पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, हे स्थिर एके ठाई निश्चय, होणे ते स्थिर एके ठाई निश्चय, राहोे स्थिर एके ठाई निश्चय. पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निष्ठ. हे जीवाला एके ठिकाणी स्थिर राहू देत नाही, एका अवस्थेत राहू देत नाही. आता आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत, काही तासानंतर आपण स्वप्नावस्थेमध्ये जाऊ, तिथून सुषुप्तीमध्ये जाऊ, पुन्हा जागृतीत येऊ. कारण कर्म एका अवस्थेत जसं राहू देत नाही तसं एका देहात सुद्धा जीवाला काही राहू देत नाही. काही जीव ज्या दिवशी जन्माला येतात त्या दिवशीच मरतात. कारण कर्म म्हणतं तुमची बदली दुसऱ्या देहात केलेली आहे. जसं पूर्वीच्या काळी बदल्या व्हायच्या लवकर लवकर. एका तहसीलदारांची बदली झाली. त्या काळात वाहनं नव्हती, घोड्यावर प्रवास असायचा. तहसीलदार हे घोड्यावर बसले
पुढे कोतवालाने घोडं धरलं. तहसीलदार जे घोड्यावर बसले ते घोड्याच्या शेपटीकडे तोंड केलं आणि तोंडाकडे केली पाठ. चालले ह्या गावातून त्या गावाला, तालुक्याच्या गावाला निघाले. लोकांनी बघितलं आणि लोक म्हणले रावसाहेब चाललेत, पण हे असं काय बसले, कोणी विचारावं. मर्यादा होती त्या काळात. पण एका गावात मारुतीच्या पारावर बसलेल्या लोकात एक म्हातारा म्हणला, मी विचारतो काय खातेल का. गेला म्हणला, राम राम रावसाहेब. म्हणले राम राम. कुणीकडे चालला. बदली झाली म्हणले, बदलीच्या गावाला चाललो. मग तुम्ही घोड्यावर असे का बसलात. ते म्हणलं त्याचं कारण असं आहे की पुन्हा जर तिथं जाण्याच्या अगोदर माझी बदली दुसरीकडे झाली तर ते पत्र घ्यायला उशीर नको म्हणून इकडे तोंड केलं. तसंच जीवाचं होतं. आला की लगेच या देहातून पसा दुसऱ्या देहामध्ये जातो. म्हणून कर्माची सत्ता सुद्धा परवडणार नाही. पुरे आता नको बुद्धी आली. कारण जिथे द्वैत आलं की त्या ठिकाणी भय आलं. भयम द्वितीयाभिनिवेश तस्यात दुधे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. जिथे द्वैत असतं त्या ठिकाणी भय असतं. म्हणून देवा आता तुझ्याशिवाय आमच्या चित्तावर दुसरी कुणाची सत्ता नको. भगवान म्हणले ठीक आहे, ही मागणी मी तुमची मान्य करतो. अजून काही मागायचं का. शेवटच्या चरणात अजून एक मागणी. लटी के ते फेडा 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 लटी के फेडा लटी के ते फेडा लटी के फेडा लटी के फेडा तुका मन जाय पीडा तुका मन जाय पीडा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा तुका मन जाय पीडा तुका मन जाय पीडा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा लटी के ते फेडा तुका मन जाय पीडा 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 लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा. लटिक म्हणजे खोटं, फेडा म्हणजे नाश करा. देवा जे खोटं आहे त्याचा नाश करा. आणि तो जर केला तर तुका म्हणे जाय पीडा. जीवाच्या पाठीमागं लागलेली जी पीडा आहे ती पीडा नाहीशी होईल. हे शेवटचं चरण म्हणजे मृत्योर्मा अमृतंगमय. अमृतत्वाकडे केलेली ही वाटचाल आहे. आता महाराजांनी नुसतं म्हटलंय लटिके ते फेडा. लटिक म्हणजे खोटं, पण काय लटिका आहे. हरिपाठामध्ये माऊलीने त्याचा उल्लेख केलेला आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार हरे निरझार हरे वेण वाया निरझार हरे वेण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया निरझार हरे वेण वाया निरझार हरे वेण लटिका प्रपंच एक हरिनाम सार हरि बिन आज सर्व इंद्रिये हरि बिन आहाच सर्व इंद्रिये प्रपंच एक हरिनाम साच हरि बिन आहाच सर्व इंद्रिये हरि बिन आहाच सर्व इंद्रिये लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार हरिविण. हा संसार लटिका म्हणजे खोटा आहे. मग देवाने असं म्हटलं की तुकोबर आहे संसार जर खोटा आहे तो राहू द्या ना.
कशाला नाश करायचा? खोटी वस्तू तुम्हाला काय पीडा देते? पीडा खऱ्या वस्तूची असते का खोट्या वस्तूची असते? खरा वाघाची पीडा का खोट्या वाघाची? खऱ्या. मग संसार तुम्हीच म्हणता खोटा आहे तर राहू द्या. तुकोबराय म्हणतात देवा, संसार खोटा जरी असला, लटिका जरी असला, तरी पीडा दिल्याशिवाय तो राहत नाही. किरडो तरी कापडाचे, बरी लहरी येतात साचे, असं माऊलीने म्हटलेलं. जसा एखादा मनुष्य गडबडीमध्ये कामाला निघाला, फार उजेड नाही आणि फार अंधार नाही, असा संध्या समय, आणि एका बोळीतून चालला. त्या बोळीमध्ये त्यांनी पाय असा उचलला आणि टाकायचा तर त्याला ते असं वाकडं तिकडं पडलेलं दिसलं साप. आणि साप साप म्हणून ओरडला आणि मागे पळाला तर दगडाला ठेच लागून पडला. 2 दात पडले आणि त्याचा आवाज ऐकून लोक आले, बॅटरी आणि काठी आणि दगड आणि ते जवळ आले, पाहिले साप नव्हता. एका शेतकऱ्याचा दोरखंडाचा एकटा नाड्याचा तुकडा असा वाकडा तिकडा पडलेला. आता तुम्ही सांगा, साप खरा का खोटा? खोटा. याचे दात पडले ते खरं खोटं. कोणी पाडले दात? किंवा एखादा माणूस थंडीच्या दिवस खोलीत झोपला, दारे खिडक्या लावली, पांघरून घेतलं, डोळे मिटले, झोपला आणि मध्यरात्रीला एकदम मोठ्याने ओरडला, आरबाळला. का? त्याच्या अंगावर वाघ धावून आला. त्याचा मित्र बाहेर झोपलेला उठला. तो म्हणला काय झालं? तो म्हणला वाघ आलता माझ्या अंगावर. म्हणले एवढ्या दार खिडक्या लावलेले, तू पांघरून घेतलेलं, वाघ कस काय? तो म्हणला कस काय? तुला काय कळायचं? ज्याच्या अंगावर येतो त्याला कळतं. माझ्या अंगावर आलता. अरे बाबा, तुला ते स्वप्न पडलं. स्वप्न खोटं, स्वप्नातला वाघही खोटा. तो म्हणला असं स्वप्न खोटं, स्वप्नातला वाघ खोटा, पण हे अंथरून ओलं झालं, हे खरं का खोटं? सांगा, हे खऱ्या वाघाने केलं का खोटं? मग खोटा संसार ताप देत नाही कोण म्हणतो? म्हणून तुकाराम महाराज लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा, ऐसे करिगा पांडुरंगा. विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाई, 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 विठोबा हे तुकोबाराय ज्ञानोबाराय यांच्या अक्षराला आहेत. आम्ही ती अक्षरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत म्हणून घातलेले ह्या असे हार आहेत. यावेळेला आम्हाला हार मानावीच लागते, कारण जीत आणि हार 2 प्रकार असतात, पण प्रेमापुढे भगवान सुद्धा हार मानतात. विठ्ठल विठ्ठल मोठ्या आनंदामध्ये चालू असणारा हा सत्संगाचा सोहळा, अनेक साधू संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार वगैरे गोष्टी गावकऱ्यांच्या एकजुटीचा हा परिणाम आहे. एकत्रितपणानं आपण सगळे राहता
कारण उद्या सप्ताहाचा शेवट आहे, पण सप्ताहाचा शेवट आणि प्रेमाची सुरुवात ही एकाच वेळेला होत असते. जसं अनेक साधू संत, अनेक जाती धर्माचे आपली मंदिरं म्हणजे आपल्या ऊर्जेचे स्रोत आहेत. आपल्याला या ठिकाणी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, कार्य करण्याची प्रवृत्ती माणसाची निर्माण होत असते. म्हणून धार्मिक स्थळाचं रक्षण हे आपल्याकडून झालंच पाहिजे आणि आपण सर्वांनी एकजुटीनं हे कार्य या ठिकाणी सफल असल्या प्रकारचं केलेलं आहे. आणि एकत्रितपणा जो आहे हा कधीही सफल झाल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून एकत्र राहा. परिवार, आपलं कुटुंब, आपली फॅमिली ही एकत्रितपणानं राहिले पाहिजे. आपल्या परिवाराला धरून प्रत्येकाने राहिलं पाहिजे. पण सध्या विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आलेली आहे. सासू सासरा एकीकडे आणि मुलगा सून नातवंड एकीकडे. अशा घरामध्ये आनंद राहत नाही महाराज. जसं आपण 3 गोष्टी पाहतो. काहीला बॉयफ्रेंड असतो, काहीला गर्लफ्रेंड असते आणि काहीला फॅमिली असते. फॅमिली म्हणजे परिवार. आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यातले शेवटचे 3 अक्षर जर तुम्ही पाहिली तर एंड म्हणजे काय, त्याचा नाश आहे. शेवटची 3 अक्षर एंड म्हणजे नाश आहे. पण फॅमिली याची सुरुवात कशी आहे, FAMILY म्हणजे फॅमिली. F म्हणजे फादर, A म्हणजे अँड, M म्हणजे मदर. फादर अँड मदर आय लव्ह यू, त्याला म्हणतात परिवार. अशा परिवाराला जो धरून राहतो त्याची किंमत वाढते आणि जो परिवाराला सोडतो त्याची किंमत कमी होते. आता तुम्ही पहा, सध्या द्राक्षाचा सीझन चालू आहे. हातगाडीवर, दुकानावर ते द्राक्षाचे घड असे टांगलेले असतात आणि खाली एक सुट्या द्राक्षाचा ढीग असतो. त्याला जर विचारलं वरचे द्राक्ष काय भाव, तो 25 रुपये पावशर. खालचे काय भाव, 5 रुपये पावशर. आता खालचे द्राक्ष वरच्याच घडाचे आहेत की नाही, यांचं किंमत कमी का झाली? यांनी परिवाराला सोडलं, आई बापाला सोडलं, भाऊ बहिणीला सोडलं की तुमची किंमत कमी झाली. म्हणून सोडू नका, एकत्रितपणानं राहा. मोठं कार्य आपल्या हातून सफल असल्या प्रकारचं होऊ शकतं. असो, तुकोबाराय भगवंताकडे जी मागणी मागतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. आता हा प्रपंच जो आहे याचा जो विस्तार झाला, 1चे 2 झाले, 2चे 4 झाले, प्रपंच असा सारखा वाढलेलाच आहे. आणि ह्या अभंगामध्ये एक रूपक आहे, नदीचं रूपक आहे. चित्तरूप नदी आहे आणि तिच्यामध्ये प्रपंचाचा पूर आलेला आहे. पूर ज्या वेळेला येतो त्यावेळेला दोन्ही काठाची मर्यादा तो ओलांडीत असतो. तसं इतका प्रपंच वाढलेला आहे की तुकोबाराय म्हणतात, देवा माझा तो प्रपंच ओसरला पाहिजे. कारण का, हा प्रपंच दुःख देतो. त्यासाठी तुम्ही असं करा की हा प्रपंच कमी करा. ओसरो म्हणजे कमी करा. ओसरो शब्द कधी वापरतात, नदीला जर फार पाणी आलं तर म्हणतात हे पाणी आता ओसरलं पाहिजे. तसा हा प्रपंचाचा पूर चित्तामध्ये आलेला आहे. चित्त खूप लहान आहे, चित्तामध्ये एवढा प्रपंच बसला कसा? मोबाईलची जी वरती साईट असते ती खूप लहान असते, पण तिच्यामध्ये हे सगळं विश्व बसतंय की नाही मोबाईलमध्ये. आज आपण जर पाहिलं तर मग कसं मावलं, तर ते जसं मावतं तसं चित्तामध्ये हा विश्वाचा जो प्रपंच आहे तो मावतो आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवा हा प्रपंच कमी करा. आता हा कोणता प्रपंच? प्रपंच 2 प्रकारचा. एक प्रपंच ईश्वराने निर्माण केला आणि एक प्रपंच हा जीवाने निर्माण केला. ईश सृष्टम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम. ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच हा दुःख देत नाही, पण जीवाने निर्माण केलेला प्रपंच हा दुःख देतो. ईश्वराचा कोणता, जीवाचा कोणता? तर ईश्वरानं स्त्री निर्माण केली, हा ईश निर्मित प्रपंच. आणि त्या स्त्रीला हा माझी पत्नी म्हणू लागला, हा जीव निर्मित प्रपंच. आणि हा माझेपणा जो आहे, हा माझेपणा
सगळ्या दुःखाचं कारण ठरत असतो आणि माणूस कशाला माझं म्हणल याचा नेम नाही. देहाला मी म्हणतो आणि देहाला सोडून सगळ्याला माझं म्हणतो. देह म्हणजे ट्रॅक्टरचं मशीन आणि माझं म्हणजे ट्रॉली. ट्रॉलीत काही बसतं, ओडक्या खोडक्या असू द्या, टेबल असू द्या, काही बसतं. तसं माझेपणात काहीही बसतं. एखाद्याकडे पाहुणा आला, कोणी विचारलं कोण आलं तर तुमच्याकडं, तुम्हाला माहिती नाही का आमच्या मेवण्याचा साडू त्याचा सख्खा भाच्याच्या चुलत्याचा हा जावय. असं दुर्बीण लावून पाहिले तर कळायचं. पण माझं म्हणल्याशिवाय आमचं म्हणल्याशिवाय राहायचा नाही. आणि हा जो माझेपणा आहे हा दुःखाला कारणीभूत होत असतो. म्हणून संसाराला कधीही माझं म्हणता कामा नये. विठ्ठला तुकाराम महाराजांनी संसार केला, कधी संसाराला माझं म्हटलं नाही. तुका म्हणे माझे नवती कोणी एका चक्रपाने वासुदेया, एका चक्रपाने वासो. ओ तुका म्हणे माझे नवती कोणी एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे माझे नवतील कोणी, तुका म्हणे माझे नवतील कोणी एका चक्रपाने वाचुनिया, वाचुनिया, एका चक्रपाने वाचुनिया. तुका म्हणे माझे नवतील कोणी, तुका म्हणे माझे नवतील कोणी एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे माझी नवतीही कोणी एकाच चक्रपाणी वाचून या. देवा तुझ्याशिवाय दुसरं माझं कुणीही नाही आणि आम्हाला सगळे माझे वाटतात. लग्न झालं की पत्नी पतीला म्हणते तू महाराज छे गुजरातीमध्ये, आणि तो तिला म्हणत असतो तू मारी छे. 2-3 वर्ष चालतो तू महाराज छे, तू मारी छे, आणि 3 वर्षानंतर मारा मारी छे. त्याला तू माझं म्हणत होता हो, ते सगळं उलटतं. ज्याला माझं म्हणतो ना ती इथंच राहतो, तुझ्या बरोबर येत नाही. माझा पैसा, माझं धन, माझं घर, माझी इथे, अहो सगळे इथंच राहतं. बरोबर काही नेता येते काय? इथं जसं लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्याचा कचरा केलाय तसं नोटा न्यायची परवानगी असती तो वर त्यांनी कचराच केला असता नोटात. इतक्या नोटा नेल्या असत्या. बरोबर काहीही नेता येत नाही आहे. म्हणून माझेपणा हा दुःखाला देत असतो. जसं माऊलीनं असं म्हटलेलं आहे, आपण त्रिभुवनी दुहिता न म्हणे मम पिता, तेथ प्रतिग्राहिता जावाई शिर्के. शिर्के म्हणजे आडनावाचा नाही बरं. बापाने मुलीला जन्म दिला, सांभाळलं, वाढवलं आणि लग्न केलं. विष्णू स्वरूपिणे वराय इमाम कन्याम तुभ्यमम संप्रदे. माझी ही कन्या मी तुला समर्पण करतो. आता सांगा, लग्न झाल्यानंतर तिची जबाबदारी वडिलावर का पतीवर? मग तिची जबाबदारी कधी येतो? लग्नानंतर किती वर्षांनी? वर्षांनी नाही, मंगलाष्टक चालू असतानाच घेतो. मंगलाष्टक चालू असतात, अक्षता फेकल्या जातात आणि पोरं मांडवातल्या अक्षता गोळा करतात, नवरा नवरीला फेकून आणतात. तो मग तिला म्हणत असतो डोळे झाक, कारण डोळ्यात जर गेलं तर आता तुझा बाप दवाखान्यात न्यायचा नाही, मलाच न्यावं लागेल. कारण का तू माझी म्हणणार. मग घे डोक्यावर. मुलगी गेली तर बापाला 3 दिवस सुतक असतं, पण नवऱ्याला 10 दिवस सुतक असतं. कारण का तर माझं म्हटलं. म्हणून हा माझेपणा जो आहे तो जीवाला दुःख देत असतो. ते ममत्व जे आहे ते ममत्व माणसाचं कमी झालं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये गोकर्णाने आपल्या वडिलांना ज्या वेळेला उपदेश केला, ते हेच ते मांस रुद्रे विमतीन त्यजत्वम जाया सुता दिशु सदा ममतां विमुंच. बाबा हे ममत्व सोडा म्हणजे तुम्ही सुखी व्हा. धुंदुकारी तुम्हाला वाटतं माझा मुलगा आणि तो माझ्यावर उलटला याचं तुम्हाला दुःख झालं आणि तुम्ही घर सोडून निघालात, पण असं करू नका. विचाराने सोडा. नाविलाजाने
एक दिवस सगळं सोडावंच लागणार आहे. मग विचार आणि हळूहळू शनै शनै उपरमे हळूहळू सोडा. एकदम काही सोडू नका. म्हणून माझेपणा एकदम सुटत नसतो. पण मनुष्य कशालाही माझं म्हणल्याशिवाय राहत नाही. पंढरपूरला गवळ्याच्या म्हशी दुपारच्या वेळेला चंद्रभागेवर सोडतात ते गवळी लोक. आणि म्हशी एकदा निघाल्या की त्याच्या पाठीमागे शेण गोळा करणाऱ्या बाया असतात. मग त्या म्हशीची वाटणी करतात. गोल शिंगाची माझी, फाकट शिंगाची माझी, मोडक्या शिंगाची माझी. आणि एका म्हशीचं शेण पडलं आणि ते जर दुसरीनं उचललं तर गमीला थांबतात डोक्यात. म्हैस गवळ्यातील शेण माझं. अरे म्हशीच आहे ते. पण भान न केल्याशिवाय राहणार. कारण ते माझं माझं. जसं प्रवासामध्ये एखादी एसटी पलटी झाली आणि बातमी आली, एसटी पालती झाली, अनेकांना लागलं. आणि 2-4 मित्र हॉटेलमध्ये वडापाव खात होते. आता ते म्हणले रोजच रोज म्हणून त्याला कोण रड म्हणले, हे रोजच. अरे रोज नाही, तुझी पण सासू आहे, तिचा पाय मोडा, जिला बाठाच्या वर टाकून पळत का. तर माझे पण आला की तो दुःख त्या ठिकाणी आला. एखादा मनुष्य आहे मारुतीच्या पारावर बसले, पत्ते खेळत होते आणि एकदम धुराची लोट दिसली. विचारलं का हो, कशाचा धूर आहे. एकाने सांगितलं बाबा तुमचं घर पेटलं. पेटलं की लागला रडायला मोठ्याने. तिकडून गावातून एक माणूस आला. तो म्हणलं बाबा का रडता. आम्ही घर पेटलं आणि रडू नकोत काय करू. अहो तुमच्या पोराने इकलं बरं झालं, लागला असायला. आणि तेवढ्यात त्याचं पोरगं आलं. ते म्हणलं बाबा इथं पत्ती खेळतं काय, घर पेटलं. तो इकलं ना, इकलं होतं पण सौदा रद्द झाला, पुन्हा लागला रडायला. का तर माझं घर जाळं. हा माझेपणा जो आहे तो जीवाला दुःख देत असतो. म्हणून हे ममत्व जे आहे, हे ममत्व कमी होणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात हा ममत्वाचा जो पूर आहे ना तो कमी झाला पाहिजे. चित्तामध्ये आहे कशालाही माझं म्हणतो आणि प्रपंच वाढवतो. आणि याच्यामध्ये होतं काय, परमात्मा जो आहे तो अंतरला जातो, तो कधीही हातामध्ये येत नाही. एक मनुष्य घोडं खरेदी करायला गेला. घोड्याचा बाजार होता मोठा. आता तिथं घोड्याचा बाजार असतो, तिथं खोगीर लगाम ह्या वस्तू असतातच. पेठेतून चालला, असा सुंदर खोगीर दिसला. तुम्हाला खोगीर खूप चांगला आहे. त्यांनी खोगीर घेतला, पुढं लगाम घेतला, पुढं रिकेबी घेतल्या पाय ज्याच्या ठेवतात ती, चाबूक घेतला आणि गेल्याच्या घोड्याच्या बाजारात असा आबलक घोडा पाहिला आणि किंमत विचारली. अमुक अमुक किंमत आहे. तो नाही घोडा घेतलाच पाहिजे. आणि खिशात हात घातला. आता खिशात राहिलंच काय, घोड्याला आणलेले पैसे सामानातच गेले. तसं आमचे आयुष्यरूपी अर्थ जो आहे तो सगळा संसारातच खर्ची पाडला. परमार्थाला राहिलंच नाही काय. कधी परमार्थ करणार. म्हणून अगोदर माणसाने थोडा विचार करावा की भगवंताने आपल्याला हा नरदेह कशा करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. 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 तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. 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 देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी दिला पण आम्ही भोजनावरच खर्ची घातला. सगळं भोजनात आमचं आयुष्य गेलेलं आहे.
म्हणून मनुष्य देहाला आल्यानंतर भगवत चिंतन करून देव माझा मी देवाचा असं म्हटलं पाहिजे की देवाशिवाय माझं कुणीही नाही. आणि दुसऱ्याला माझं म्हटलं की ते पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवल्याशिवाय राहत नाही. तसं श्रीमद भागवतामध्ये जडभरताची कथा आहे. भरत हा सम्राट चक्रवर्ती राजा होता आणि ज्या वेळेला वानप्रस्थाची वेळ आली त्यावेळेला मुलांच्या स्वाधीन राज्य केलं, वनात गेलेलं आहे आणि पुलहाश्रमामध्ये त्यांनी तप केलं. त्यावेळेला एक गर्भवती हरणी, तिचं बालक पाण्यामध्ये पडलं. हरणीने भरताकडे पाहिलं आणि माझ्या बालकाचा सांभाळ करा असं म्हणून ती गतप्राण झाली. आता भरताने ते हरिण बालक आणलं आणि आईप्रमाणे त्याचा सांभाळ केला. भरत कशा करता आले होते तर त्रिगुणातीत होण्याकरता, सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याकरता आले, पण त्रिगुणात अडकले. आता ते म्हणायला लागले, हे हरणाचं पाडस माझं आहे, मी याला पाण्यातून काढलं, मी याला वाढवलेलं आहे. ते त्याच्यावर प्रेम करायला लागले. त्याचा मोह भरताला निर्माण झालेला आहे. माणसाने एखाद्या प्राण्यावर संकट आलं तर ते संकट दूर करावं, पण करतेपणा आपल्याकडे घेऊ नये. माणसं करतेपणा घेतात. एखादं कुत्र्याचं पिल्लू जर गटारात पडलं आणि ते ओरडतंय सारखं, कोणी काढी नाही. एका माणसाने काढलं, त्याच्या कपड्याला सगळा चिखल लागला. लोक म्हणले तुम्ही फार मोठं काम केलं वा, ते कुत्रं तुम्ही वाचवलं. ते म्हणले तसं नाही, मी कुत्र्याकरता काहीच केलं नाही, पण कुत्रं त्या गटारात पडल्यामुळं माझ्या अंतःकरणात जी पीडा होती ती पीडा मी बाहेर काढली, आता मला दुःख होत नाही. तशाच प्रकारे माणसाने संसारामध्ये राहत असताना असं जे कार्य आहे ते कार्य केलं जातं. आणि मग भरताचा मोह त्या हरिणाच्या पाडसावर बसला आणि अंतकाळी त्याला त्या हरिण बालकाचं स्मरण झालं. अंते या गतीही या मतीही सा गती. अंतकाळाच्या वेळेला जशी बुद्धी असते तसाच पुढचा जन्म त्याला मिळत असतो. म्हणून हरणाची वासना अंतःकरणात राहिली आणि या सम्राट चक्रवर्ती भरताला पुढचा जो देह मिळाला तो जड भरताचा मिळालेला आहे. घाला तो घातला घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जड भरत राजा गर्भा गेला, घाला तो घातला वासने. घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेचा. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. अंतकाळ आणि अंतकाळच्या वेळेला वासना फार प्रबल असते. वासना ही अत्यंत तरुण असल्या प्रकारची असते. जसं मिया चले कबर में और बीबी आई उमर में. त्यावेळेला होत असतं काय की वासना इतकी तरुण राहते. नाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे की 2 बोळामध्ये एक बैल फिरे. पाटीलबा तुम्ही तिची साधाल तर तुमचे होईल बरे, नाही तर तिची चरतील गुरे ढोरे. असं भारुडे नाथ महाराजांचं. पाटील म्हणजे जीवाला म्हणतात. पाटीलबा एक करा, 2 बोळामध्ये एक बैल फिरे. 2 बोळाच्या मध्ये म्हणले एक बाई फिरते. 2 बोळ म्हणजे या देहाचा शेवट आणि दुसऱ्या देहात जीवानं प्रवेश करण्याची वेळ. या दोन्हीच्या मधली जी हद्द आहे त्याला 2 बोळामध्ये म्हटलेलं आहे. एक बैल फिरे, एक बाई फिरते आणि ती बाई म्हणजे वासना. पाटीलबा तुम्ही तिशी साधाल तर तुमचे होईल बरे. तिला जर तुम्ही ताब्यात ठेवलं तर तुमचं कल्याण होईल, नाही तर तिची चरतील गुरे ढोरे. जे विकार आहेत हे सगळे विकार तुमचं आयुष्यरूपी शेत फस्त करून टाकतील. म्हणून वासना सांभाळा. वासना अंतकाळाच्या वेळेला अत्यंत प्रबल असल्या प्रकारची होत असते. याकरता ममत्व जे आहे ते सुटलं पाहिजे. माझेपणा, मीपणा
हा सुटला पाहिजे. मीपणा सोडा आणि कमीपणा स्वीकारा. मी जर स्वीकारला असेल तर कमीपणा स्वीकारा. विठ्ठल म्हणून तुकोबरायांनी हा माझेपणा संपवण्याकरता पांडुरंगाच्याकडे केलेली मागणी. प्रपंच स्वरू चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. हा प्रपंचाचा पूर कमी करा तेव्हा हे माझे जरी असले तरी तुझ्या संबंधाने माझे आहे. तुका म्हणे माझी नवती गुण. याचा अर्थ काय? तुझ्या संबंधानं माझी आहे. वास्तविक माझा जर कोण असेल तर तू माझा आहे. देव माझा मी देवाचा. कारण हे दोघंच एकमेकाकरता धावून येत असतात. बाकी गुणेही कुणाच्या करता धावून येत नाही. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. सगळे आपल्यासाठीच माणसं प्रेम करतात. कुणाचं प्रेम कुणावर असतं असं मात्र समजण्याचं कारण नाही आहे. आपण समजतो की तो आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे. दुर्योधन म्हणायचा की हे सगळे राजे जे जमलेले आहेत ना माझ्यासाठी मरायला तयार आहे. व्यासाने म्हटलं खरं आहे तुझं. ते मरायला तयार आहे, जिंकायला तयार नाही. कारण हे मरणारच आहेत अर्जुनाला सगळे. तसं सगळे जाणार आहेत. राहणारा जर कोण असेल तर तो देव आहे. भागवतामध्ये जसं प्रल्हादाचं वर्णन आलेलं आहे. हिरण्यकशिपूने त्याला शाळेत घातलं, घरी आणलं आणि विचारलं प्रल्हादा की काय शिकलास ते मला सांग. हिरण्यकशिपू चांगला तो पोराला विचारित होता काय शिकला. आता ते बाप विचारित नाही. त्याचा फोन आला की पैसे पाठवतात. तो शिकतो की चैन करतो त्याचा पत्ता राहत नाही. काय शिकला? त्यांनी सांगितलं बाबा सर्व संघ परित्याग करावा, वनात जावं आणि हरीचं चिंतन करावं. आता हे आवडेल का त्याला? नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपू तो घेत नव्हता आणि कुणाला घेऊ देत नव्हता. त्याला अत्यंत राग आला. कारण प्रल्हादाने म्हटलं की सख्य देवाचे तुटेना, देव जीवाशी विटेना. भगवंताचं प्रेम कधी तुटत नाही आणि ते कधीही विटत नाही. माणसाचं प्रेम जे असतं ते तुटतं विटतं. पती पत्नीचं किती जरी प्रेम असलं आणि पत्नी आजारी पडली, डॉक्टरने पुष्कळ उपचार केले, काही उपयोग नाही. 10-5 वर्ष अंथरुणावर राहिले. शेवटी डॉक्टर म्हणले औषधाचा पण काही उपयोग नाही. आणि मग हा देवाला प्रार्थना करतो ऐसे करिगा पांडुरंगा. काय करू? आता माझ्यावर कृपा कर. कृपा कर म्हणजे काय? ही लवकर जावी. कारण ही गेली तरच दुसऱ्याला जर होईल, नाही तर तू भाऱ्या प्रतिमा काय द्या. मग आता प्रेम गेलं कुठं? तू मारा छन तू मारीची. आता कुठं राहिलं? आता हे प्रेम राहिलेलं नाही. खरं प्रेम खरं सख्य जीवाचं आणि देवाचं असतं आणि दोन्ही एकामध्ये मिळून जातात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं माझे चित्त तुझे पायी मुरो. तुझ्या चरणामध्ये माझं हे चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि चित्त एकदा स्थिर व्हायला लागलं की मग आपल्याला साध्य प्राप्ती झाली असं समजायला काही हरकत नाही. जसं वीज आहे, वीज सुद्धा अत्यंत चंचल आहे. एका जागेवर वीज कधी स्थिर राहत नाही. कडकडाट झाला मेघांचा आणि आकाशामध्ये वीज चमकली. आता सोनं फार महाग झालं, पण कोणाला जर सोनं पाहिजे असेल तर मी सांगून जातो, तुम्हाला करायचं असेल तर करा. ज्या वेळेला वीज चमकते त्यावेळेला आपलं उपरणं एखादं वस्त्र घ्यायचं, जितकं सोनं पाहिजे तितक्या वजनाचा दगड घ्यायचा, 25 वेळा गाठी बांधायचा आणि 25 वेळा सोडायचा. दगड सोन्याचा होतो. अरे पण वीज चमकती लगेच गुप्त होते ना, ती स्थिर राहत नाही. पण त्या विजेला जर पॉवर हाऊसमध्ये तुम्ही स्थिर केलं तर त्या विजेपासून हा आवाज आहे, हा प्रकाश आहे, उष्णता आहे. विजेपासून वाटेल ते करता येतं. पण केव्हा? वीज ज्या वेळेला स्थिर होईल त्यावेळेला. तसं चित्त ज्या वेळेला स्थिर होईल त्यावेळेला वाटेल ते माणसाला साध्य करता येतं. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काय. एका ठिकाणी स्थिर राहिले पाहिजे. म्हणून ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. शुद्ध अशा भक्तीच्या ज्ञानाच्या रंगामध्ये आपण मला रंगवा.
अशी प्रार्थना, अशी मागणी, अशी विनवणी तुकोबारायाने भगवंताच्याकडे केलेली आहे. देवाला कसं मागावं, काय मागावं हे आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं आहे. आपल्याला ते कळत नाही की देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं. आपण प्रपंचातून मागू, दुसरं काहीही मागणार नाही, पण ते बाधक ठरेल म्हणून कसं मागावं ते साधू संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. साधू संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आपण त्यांना काही देऊ शकत नाही. कृतज्ञता म्हणून त्यांचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज लटके ते फेड़ा लटके ते फेड़ा लटके ते फेड़ा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा तुका मने जाय पीडा तुका मने जाय पीडा तुका जाय पीडा ऐसे करेगा रोरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंगवा रंगा शुद्ध रंगवावे रंगा रंगा आ
ऐसे करिगा पांडुरंगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा पांडुरंगा झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पण करून आजच्या सेवेला आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय 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 विठ्ठल